चार भिंतीच्या पलीकडे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात एक अनोखा आदर्श घालून दिला आहे। आउट ऑफ सिलेबस जाऊन विद्यार्थ्यांनी तब्बल 5000 पेक्षा जास्त बीजांचे संकलन करत बीज सम्राट आणि सम्राज्ञी होण्याचा मान मिळवला। या विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही समृद्ध सीड बँक नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली। सामाजिक वनीकरण विभाग अकोला, निसर्ग कट्टा अकोला आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बीज सम्राट आणि सम्राज्ञी स्पर्धा निसर्ग मित्रांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीने झाली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत नेहमीचे पुष्पगुच्छ न देता एक जिवंत रोपटे आणि संविधानाची उद्देशिका देऊन करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी पृथ्वीच्या रक्षणाची सामूहिक प्रतिज्ञाही घेतली। जैव विविधता म्हणजे जीव व नैसर्गिक संपदेवर माझे प्रेम आहे, मला अभिमान आहे। कार्यक्रमाचे नेटके संचालन अजिंक्य भारतचे सीईओ प्रदीप अवचार यांनी केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश्वर कॉन्व्हेंट जुने शहर, सन्मित्र पब्लिक स्कूल अकोला, किड्स पॅराडाइज स्कूल, मेडिकल अभिजित फार्म अँड कॉस्मेटिक अकोला, वंडर किड्स प्री स्कूल अकोला, शिवशंकर विद्यालय उरळ, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला, सम्यक संबोधी संस्था अकोला आणि गुरु नानक विद्यालय यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाला ऍडव्होकेट संजय सेंगर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार ऍडव्होकेट शेख अजीम यांनी मानले। या उपक्रमामुळे अकोला जिल्ह्यात पर्यावरण चळवळीला एक नवी दिशा मिळाली आहे। मोबाईल सोडून निसर्गाच्या सानिध्यात अमोल सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। ते म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईलमध्ये अडकून न राहता निसर्गाच्या सानिध्यात राहून अनुभव घेतला पाहिजे। आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो। ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता। तर उन्हाळ्यामध्ये पण मुलांनी उन्हाची भीती न बाळगता किंवा पालकांनी विद्यार्थ्यांना घरामध्येच कोंडून न ठेवता त्यांना निसर्गामध्ये नेऊन सीड कलेक्शन करण्याचा उपक्रम केला म्हणून त्यांचं सत्कार होणं गरजेचं होतं। त्याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन ही अकोलेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आउट ऑफ सिलेबस चित्रपट देतोय पर्यावरण संवर्धनाचा संदेश, असं डॉक्टर सुगत वाघमारे यांनी आपल्या भाषणात ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यावर सुद्धा बोट ठेवले। ते म्हणाले गलोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचा समतोल ढासळत चालला आहे। वृक्ष लागवड हाच यावर एकमेव उपाय असू शकतो। हा आपला पृथ्वीचा जो भाग आहे हा समान 4 भागांमध्ये जवळजवळ समान 4 भागांमध्ये वाटला गेला। हे सर्वांना लहानपणी शिकवले जाते की 3 भागांमध्ये पाणी आहे, एका भागामध्ये। सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री रोहित सोबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश शतकांपूर्वी दिलाय। 4 भिंतीमधील पुस्तकी शिक्षण आणि निसर्गाचे प्रत्यक्ष शिक्षण यात मोठा फरक आहे। आउट ऑफ सिलेबस चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांच्या शालेय निसर्गाच्या आठवणींना उजाळा मिळेल अशी यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली। रक्षणाचं कार्य हे निश्चितच केलं जाणार आहे या बीज संकलनाच्या माध्यमातून आणि तसेच आउट ऑफ सिलेबस हा जो चित्रपट निसर्गाच्या रक्षणासाठी बनवलेला आहे तो देखील त्या माध्यमातून एक जनजागृतीचं कार्य आपल्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी निश्चितच करेल। गुणवंत बीज सम्राटांचा सर्वाधिक बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला। विजेते होते प्रथम क्रमांक अन्विश मसाळकर, द्वितीय क्रमांक देवांश पाचोरकर, तृतीय क्रमांक यज्ञेश फाले, चतुर्थ क्रमांक कोमल गोंड, 5वा क्रमांक अर्णव देवकर। यासोबत सोनाक्षी गवाळे, माही दामोदर, भाग्यश्री होळे, साळवी जोशी, धवल देठे, स्वरा सुरवाडे, युवराज भगत, ईशान राऊत, अनन्या काळबेंडे, शंतनू काळबेंडे, प्रफुल्ल डोंगरे, विराज टाले, देवांशू झोलके, सई भाजीपाले, वल्लभ भाजीपाले, वेदांत बोजापुरे या बालमित्रांनाही त्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले।